प्राचीन योगविद्येमध्ये एक अत्यंत गूढ संकल्पना सांगितली जाते, गरिमा सिद्धी. गरिमा म्हणजे वजन, पण शरीराचे वजन नव्हे, तर उपस्थितीचे वजन. ही अशी शक्ती आहे की ज्यामध्ये मनुष्य इतका स्थिर, इतका संतुलित आणि इतका अंतर्मुख शक्तिशाली होतो की बाह्य परिस्थिती त्याला सहज हलवू शकत नाही. नेतृत्वाच्या जगात गरिमा सिद्धी म्हणजे अशी नेतृत्व उपस्थिती विकसित करणे की लोक तुमच्या बोलण्यापूर्वीच तुमची शक्ती अनुभवतील. कारण खरे नेतृत्व म्हणजे आवाज नाही, खरे नेतृत्व म्हणजे आक्रमकता नाही, खरे नेतृत्व म्हणजे दबाव नाही, खरे नेतृत्व म्हणजे अंतर्गत गुरुत्वाकर्षण. जशी पृथ्वी आपल्या गुरुत्व शक्तीने सर्वांना धरून ठेवते, तसेच गरिमा असलेला नेता आपल्या लोकांना, आपल्या दृष्टीला आणि जबाबदाऱ्यांना शांत शक्तीने सांभाळतो. कमकुवत मन लगेच प्रतिक्रिया देते, गंभीर मन विचारपूर्वक उत्तर देते. कमकुवत नेता लक्ष मागतो, स्थिर नेता आदर आपोआप मिळवतो. गरिमा आपल्याला शिकवते, तुमच्या नेतृत्वाची ताकद तुमच्या चेतनेच्या वजनावर मोजली जाते. प्रत्येक जण खोलीत प्रभाव निर्माण करू शकत नाही. काही लोक खूप बोलतात पण परिणाम ठेवत नाहीत. काही लोक शांत राहतात पण संपूर्ण वातावरण बदलतात. हीच गरिमा आहे. कारण काही लोक शब्द घेऊन चालतात, काही लोक पद घेऊन चालतात, पण काही दुर्मिळ लोक स्वतःची उपस्थिती घेऊन चालतात. आणि उपस्थिती विकत घेता येत नाही, ती उधार घेता येत नाही, ती साधना करून घडवावी लागते. गरिमा सिद्धी आणि नेतृत्वातील स्थिरता. आध्यात्मिक अर्थाने गरिमा म्हणजे अचल होणे. नेतृत्वात याचा अर्थ टीका तुम्हाला डळमळीत करू नये, स्तुती तुम्हाला मधोश करू नये, दबाव तुम्हाला तोडू नये, संघर्ष तुम्हाला कमकुवत करू नये, अनिश्चितता तुम्हाला गोंधळू नये. ज्या नेत्यामध्ये अंतर्गत वजन नसते, तो प्रत्येक मताने हलतो. आज कुणी स्तुती केली आनंदी झाला, उद्या कुणी टीका केली तुटला. हे नेतृत्व नाही, ही भावनिक गुलामी आहे. गरिमा सांगते, केंद्रित रहा. जेव्हा संस्था संकटात असेल तेव्हा तुम्ही पर्वत व्हा. जेव्हा टीम घाबरलेली असेल तेव्हा तुम्ही नांगर व्हा. जेव्हा सर्वजण अस्थिर असतील तेव्हा तुम्ही शांतता व्हा. हीच स्थिरता विश्वास निर्माण करते. लोक परिपूर्ण नेत्यावर नाही, स्थिर नेत्यावर विश्वास ठेवतात. गरिमा आणि दबावाशिवाय अधिकार. बऱ्याच लोकांना वाटते अधिकार म्हणजे नियंत्रण, पण गरिमा सांगते, खरा अधिकार अंतर्गत भरंतेतून येतो. काही नेते भीतीने चालवतात, काही मॅनिप्युलेशनने, काही फक्त पदाने. पण गरिमा असलेला नेता हे काहीही करत नाही. त्याची उपस्थितीच सांगते, मला माहीत आहे मी कोण आहे. आणि ती ऊर्जा वातावरण बदलते. असा नेता खोलीत आला की लक्ष वाढते, गोंधळ कमी होतो, शिस्त वाढते, विश्वास निर्माण होतो. कारण लोक आवाजाचे अनुसरण करत नाहीत, लोक गहनतेचे अनुसरण करतात. गरिमा नेतृत्व म्हणजे तुमची ऊर्जा हाच तुमचा संदेश बनतो. निर्णय घेण्यात गरिमा. हलके मन घाईत निर्णय घेते, गंभीर मन जागरूक निर्णय घेते. गरिमा देते प्रतिक्रिया आधी संयम, बोलण्याआधी चिंतन, कृतीपूर्वी स्पष्टता, बदलाआधी स्थिरता. आजच्या जगात वेगाचे कौतुक होते, पण ज्ञान सांगते प्रत्येक जलद निर्णय योग्यच असेल असे नाही. कधीकधी सर्वात शक्तिशाली नेता तो असतो जो थांबून विचार करतो. कारण जितकी चेतना जड तितकी विचारांची खोली अधिक. स्वतःला विचारा, मी भावनेतून प्रतिक्रिया देतोय की शहाणपणातून उत्तर देतोय? हा प्रश्न नेतृत्व परिपक्व करतो. गरिमा आणि भावनिक शक्ती. अनेक नेते तुटतात कारण ते भावनिक दडपण सांभाळू शकत नाहीत. नेतृत्व म्हणजे टीमच्या अपेक्षा, आर्थिक दबाव, कुटुंबियांची जबाबदारी, समाजाचा दबाव, आत्मसंशय, भविष्याची अनिश्चितता. गरिमा भावनिक दुर्बलतेला भावनिक शक्तीत रूपांतरित करते. ती शिकवते, प्रत्येक भावना पकडू नका, तिला ज्ञानात रूपांतरित करा. गरिमा असलेला नेता कठोर नसतो, तो खोल होतो, समुद्रासारखा. वरती लाटा असतात, खाली शांतता असते. हीच नेतृत्वाची परिपक्वता. नेतृत्व तंत्रामध्ये गरिमा. नेतृत्व तंत्र म्हणजे चेतनेचा नेतृत्वासाठी उपयोग. गरिमा म्हणजे 5 दैनिक साधना. भूमीशी जोडण्याचा सराव. सकाळी 5 मिनिटे अनवाणी जमिनीवर उभे राहा. मनात म्हणा, मी स्थिर आहे, मी जमिनीशी जोडलेलो आहे, माझ्या उपस्थितीत वजन आहे. संथ बोलण्याचा सराव. नेहमीपेक्षा 20% हळू बोला. गंभीर नेता घाईत बोलत नाही, संथ बोलणे देते अधिकार, स्पष्टता, शांतता, प्रभाव. मौन साधना. दररोज 10 मिनिटे शांत बसा. मोबाईल नाही, बोलणे नाही, हालचाल नाही. मौनातून अंतर्गत गरिमा जन्मते. प्रतिक्रिया देण्याआधी विराम. तणावाच्या क्षणी 3 खोल श्वास घ्या, मग उत्तर द्या. ही कृती प्रतिक्रियेला शहाणपणात बदलते. पाठीचा कणा सरळ ठेवा. बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा. तंत्रानुसार कणा हा नेतृत्व ऊर्जेचा स्तंभ आहे. सरळ कणा देतो आत्मविश्वास, स्थिरता, सामर्थ्य, उपस्थिती. टीम नेतृत्वामध्ये गरिमा. टीम तुमचे शब्द ऐकण्याआधी तुमची ऊर्जा अनुभवते. तुम्ही चिंताग्रस्त असाल, टीम चिंताग्रस्त होईल. तुम्ही अस्थिर असाल, टीम अस्थिर होईल. तुम्ही स्थिर असाल, टीम सुरक्षित वाटेल.
गरिमा सांगते, तुमची अंतर्गत अवस्था हीच संस्थेची संस्कृती बनते. म्हणून स्वतःला विचारा, तुम्ही कोणती ऊर्जा प्रसरवत आहात? भीती, असुरक्षितता, अहंकार की विश्वास, स्थिरता, शांतता? गरिमा आणि वैयक्तिक शक्ती. बहुतेक लोक बाह्य शक्तीच्या मागे धावतात, पण गरिमा सांगते, आधी आतून शक्तिशाली बना. कारण बाह्य शक्ती जर अंतर्गत वजनाशिवाय असेल तर अहंकार बनते, भ्रष्टाचार बनते, असंतुलन बनते. पण गरिमेसह शक्ती सेवेत रूपांतरित होते. हेच पवित्र नेतृत्व. गरिमा विकसित होण्याची चिन्हे. जेव्हा गरिमा वाढते तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याची गरज कमी, वाद कमी, प्रतिक्रिया कमी, मौन अधिक, स्पष्टता अधिक, विश्वास अधिक, शांतता अधिक. लोक म्हणतील, या व्यक्तीत काहीतरी वेगळे आहे. तेच म्हणजे गरिमा. दैनिक नेतृत्व संकल्प. दररोज सकाळी म्हणा, मी स्थिर आहे, माझी उपस्थिती प्रभावशाली आहे, माझे मन शांत आहे, माझ्या शब्दांत वजन आहे, माझी ऊर्जा विश्वास निर्माण करते, मी आवाजाने नाही गहनतेने नेतृत्व करतो. नेतृत्व ज्ञान. जगात आवाज करणारे नेते खूप आहेत, पण भविष्य त्या नेत्यांचे आहे जे आतून स्थिर आहेत. लोक आवाजाने थकले आहेत, लोक अहंकाराने थकले आहेत, लोक दिखाव्याने थकले आहेत. आता लोकांना असे नेते हवे आहेत ज्यांची उपस्थिती खरी हटते. गरिमा शिकवते, शरीर जड करू नका, चेतना जड करा. कारण जेव्हा तुमच्या उपस्थितीत वजन असेल तेव्हा तुमच्या शब्दांत प्रभाव असेल, जेव्हा तुमच्या मनात खोली असेल तेव्हा तुमच्या दृष्टीत शक्ती असेल, आणि जेव्हा तुमचा आत्मस्थिर असेल तेव्हा तुमचे नेतृत्व अविस्मरणीय बनेल. नेतृत्व म्हणजे किती मोठ्याने आदेश देता येतो हे नाही. नेतृत्व म्हणजे तुमची उपस्थिती दबावाशिवाय लोकांना किती खोलवर स्पर्श करते हे आहे. हीच आहे गरिमा सिद्धीची नेतृत्व शक्ती. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.